पण मला सातो जन्मी हाच नवरा हवा, तर माझ्यासाठी परफेक्ट आहे. आता झालेले, आता आपण मेकअप स्टार्ट करूया. उजेड येतो ना एवढा. माझा 30चा उपवास आहे, पण माझे हस्बंड खदडतात. हा काय तो ब्रुसली 2 वर्ष कंटिन्यू उपवास ठेवलेला, पण या वर्षी बोलते जोड़े में रखते तो 2 घंटा हो गया, चलिए 2 साल हो गया ऐसा. असे नवीन लग्न झालं की असे स्वप्न दाखवतात ना माणसं, आणि स्वप्न बघून मुली असे फिसाळतात आणि लग्न करतात. ओ नको नको, हाच आपल्याला नवरा पाहिजे. नको नको खरं. आता मी माझ्या नवऱ्यासाठी ठेवते, महाराष्ट्र नसून. मग तुझ्यासारखी थोडी आहे, मेहरबानी थोडी आपण करतो. आम्ही तर जगणार आहोत, पण तुम्हाला जगवण्यासाठी करतो. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. जाऊ दे, आपण बोलता बोलता मेकअप स्टार्ट करूया. आम्ही 1-2 रोस्टला जाणार आहोत. मला खरं सकाळ वाटलं की माझ्यासाठी सुद्धा उपवास ठेवतील, पण नाही ठेवला. ठीक आहे. एक्सेप्टेशन. परत कोणी कमेंट करेल एक्सेप्टेशन नाही मॅडम, या एक्सेप्टेशन काय तो. लग्नानंतर काय आलं, महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हरतालिका आणि झारखंड साईडला तीज बोलतात त्याला. म्हणजे आमच्यामध्ये पण होतं, फक्त फरक थोडासा वेगळा असतो है ना. नाही आमच्या मग हरतालिकामध्ये की पियाच्या वेळेच्या काय नाही, गबोवास. म्हणजे ह्यांच्या साईडचे उपवास आहे ना, बिना पाणीचा, बिना काही. आणि आमच्या साबुदाणा वडा, चिप्स, वेफर, चाय, केळा, दूध एवढं चालतं. माणूस बेशुद्ध नको होण्यासारखा. ह्यांचं बेशुद्ध होऊन उद्या जगेल की नाही जगेल हे माहितच नाही पडणार लोकांना. आणि समज जर पुढच्याच वर्षी पुढच्या जन्मी मिळालास तर तू करू नको. काय करू नको? परमनंट नको. नाही परमनंट चालेल. 1-2 वर्ष मी 1-2 वर्ष नाही काय, हा 1-2 जन्मी ऍडजस्ट करू शकते, पण नंतर थोडं दुसरं चेंज हवाय. नाहीतर असं हवंय, मी मुलगा तू मुलगी. स्वप्न कशाला बघायचे? गिफ्ट घेऊन यायचंय, उपवास ठेवते. उठूनच चालले गेले. आम्ही एवढा उपवास ठेवायचा आणि या माणसाने गिफ्ट नाही द्यायचं. काय माहिती. तो जन्मी हाच नवरा हवा, तर माझ्यासाठी परफेक्ट आहे. एकदम शांत माणूस, टॉपिक आल्यावरच बोलणार, लिमिटेड बोलणं, असं तर आवडेल मला. गिफ्ट आणून दे मला वॉच घेऊन दे. नाही मला बॅटरी वगैरे नकोय, मला वॉच हवाय ना. काही गोष्टी खराब झाल्या तर आम्ही त्या फेकून द्यायचो. आम्ही असा कधी विचारच नाही केला की त्याच्यात शेल टाकावा लागतो, चप्पल तुटली की शिवावी लागते असं. अंबानीच्या घरी नव्हती, पण अंबानी सारखं ट्रीट केलंय माझ्या आईने मला. इथं दीपक शाहू सारखं ट्रीट करते. शिवून घाल. काय शिवून घालणार माणूस? ड्रेस पीस घेऊन ये. ड्रेस असं चॉईस देते मी माझ्या गिफ्टचे. ड्रेस असं, नाहीतर बर्थडेचं ते गिफ्ट राहिलंय, स्ट्रेटनिंग करून देणार आहेत. स्ट्रेटनिंग म्हणजे स्ट्रेटर नाही, मला परमनंट स्ट्रेटनिंग करून देणार आहे ते. आता आपण लावूया मस्कारा. जास्त झगामगा बनवून नाही जात ऑफिसमध्ये, नाहीतर मलाच ओळखणार नाही. तिचा नक्की उपवासच आहे ना. मागच्या टायमाला मस्त साडी वगैरे घालून त्या मंदिरात गेलेले.
तो पण जुना ब्लॉग आहे, तुम्ही बघू शकता. बोल. अभी मजा आएगा ना भिड़ो. नंतर व्हिडिओ बंद झाल्यानंतर देणार नाही मी, 1 रुपया देणार नाही, लक्षात ठेव. ब्लशर लावूया, थोडासा तोंड चमकेल आपला. माहिती ते एका ट्रेन मध्ये मी म्हटलेली त्या लेडीजचं पर्स चोरीला गेलेला, कसला भेटला, बॅगच विसरली. ट्रेन पकडण्याच्या हिशोबात तिने तिची बॅगच विसरली आणि तिच्या त्यात पैसे होते, म्हणजे ती गावाला जाण्याची निघालेली. तर कधीही घाई करू नये ट्रेन मध्ये चढताना. कोण बोलतंय बघा, ट्रेन भेटले की जसं आम्ही चढतो असं कोणच चढत नाही. तर फायनल आपण एक थोडस लिपस्टिक लावू. हा माझं लिपस्टिक तर बघितलं असेल, कोणी गिफ्ट करत नाही आपल्याला, लग्नानंतर स्वतःहूनच घ्यावे लागतात काही वस्तू. स्वतःचे म्हणजे ते घ्यायला नाही, म्हणून लग्नाच्या अगोदर जे चोचले पुरवले जातात त्या एखाद्या पक्षीला, बोल काय, पक्षीला काय, त्या पक्षीला कैद करण्यासाठी. त्या पक्षीला असं नाही की तुम्ही इकडे ये. जस्ट हा फायनल लुक आहे. इयरिंग्स घालेली मी. हस्बंड गेले, त्यांना म्हंटले आता मला गिफ्ट आणून द्या, बस बघू काय आणून देतात ते. असं थोडस पारंपरिक सो ह्यांच्यामध्ये असंच घेतात. नमस्ते नमस्ते, ह्यांच्यामध्ये असं असं माणसाला दिसेल. मी तर असं बघेल असं असेल तर. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या जर व्हिडिओला. कसा वाटला हा तुम्हाला बेसिक मेकअप बोलता बोलता रोस्ट केला मी माझ्या नवऱ्याला.